सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नमस्कार मंडळी. तर उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यामधील तिसरा गुरुवार आणि या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप खूप प्रभावी ठरत असतात. पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात. भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून या चुका होऊन जातात. अगदी आपण जाणून बुजून तर या चुका करत नाही, पण आपल्याकडून या चुका झाल्यामुळे आपल्याला पूजेचे फळ मिळत नाही. मग आपण म्हणतो मी कितीही देवाची पूजा केली, सेवा केली तरी पण मला त्याचे फळ मिळत नाही, उलट मला दुष्परिणाम हे भोगावे लागतात. मग उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यामधील तिसरा गुरुवार. तर आपण राहू काळामध्ये चुकूनही पूजा करायची नाही. राहू काळामध्ये जर पूजा केली तर त्या पूजेचे फळ आपल्याला मिळत नाही. तसेच शुभ मुहूर्तावरती जर पूजा केली तर त्याचे अनेक पटीने फळ आपल्याला मिळत असते. त्यामुळे उद्या शक्यतो तरी तुम्ही शुभ मुहूर्तावरती पूजा करण्याचा प्रयत्न करा. तसेच उद्या मार्गशीर्षमधील गुरुवार आहे. भलेही आपल्याला उपवास असो, पण बाकीच्या व्यक्तींना उपवास नसतो, तर त्यांच्यासाठी अशा काही भाज्या आहेत की ज्या घरामध्ये चुकूनही बनवायच्या नाही. तसेच आपल्या घरामधील अशा काही वस्तू आहेत की ज्या चुकूनही कुणाला देऊ नये. मग मार्गशीर्ष गुरुवारी काय करावे व काय करू नये याच्याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होईल. मराठी वर्षामधला 9वा महिना म्हणजे मार्गशीर्ष. मार्गशीर्षातील प्रत्येक गुरुवार हा सुवासिन महिलांसाठी विशेष असतो. या दिवशी महालक्ष्मीचे व्रत करून कुटुंबाला समाधान, शांती, ऐश्वर्य मिळावे अशी प्रार्थना केली जाते. या व्रताच्या दिवशी घटस्थापन करून शास्त्रोक्त पूजा केली जाते, तर शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते. याचे नियम आणि पूजा पद्धत देखील आहे. मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने श्री महालक्ष्मी व्रत करण्याची पद्धत आहे. या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं जातं. परंतु जर कोणत्याही कारणास्तव मार्गशीर्ष मासी व्रत करण्यात जमले नाही तर संपूर्ण श्रद्धेपूर्वक कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून सुरू करावे व व्रताची सांगता मात्र मार्गशीर्ष मासाच्या शेवटच्या गुरुवारीच करावी. व्रताचे उद्यापन करायच्या दिवशी 7 सुवासिनी किंवा 7 कुमारिकांना घरी बोलून त्यांच्यात महालक्ष्मी स्वरूप जाणून त्यांना हळदी कुंकू लावावे, मनोभावे नमस्कार करावा. नंतर पूजा आरती कहाणी करून प्रसाद म्हणून फळ व श्री महालक्ष्मी व्रत कथा पोथीची एक प्रत प्रत्येकाला द्यावी. पुरुष हे व्रत करत असतील तर त्यांनी स्त्री किंवा कुमारिकांच्या हातांवर हळदी कुंकू वाहावे आणि त्यांना महालक्ष्मी स्वरूप जाणून मनोभावी नमस्कार करावा. शक्य असल्यास ब्राह्मणाला क्षिधा वस्त्र आणि दक्षिणा देऊन त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यावा. सायंकाळी गायीची पूजा करून कोगराज द्यावा. व्रत करणाऱ्या जातकाने मनाने आनंदी व शरीराने शुद्ध असणे आवश्यक आहे. गुरुवारी व्रत करताना चित्त शांत व आनंदी वृत्ती असावी. सर्वांशी प्रेमाने वागावे, तसेच प्रसन्न राहावे. काही कारणामुळे गुरुवारी पूजा आरती कहाणी करणे शक्य नसेल तर दुसऱ्याकडून करवून घ्यावे. उपवास मात्र स्वतः करावा. व्रताच्या दिवशी दिवसभर उपवास करावा व संध्याकाळी पूजा आरती कहाणी झाल्यावर श्री महालक्ष्मी देवीला नैवेद्य दाखवावे. नंतर कुटुंबियासमवेत मिष्टान्न भोजन करावे. व्रतामध्ये फळ, दूध तुम्ही घेऊ शकता, फक्त आपण निराहार राहू नये. आता मार्गशीर्ष महिन्यामधील उद्या तिसरा गुरुवार आहे आणि या तिसऱ्या गुरुवारी जर आपण काही उपाय केले तर ते खूप खूप प्रभावी ठरतात. या गुरुवारी आपण सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल. सकाळी उठल्यानंतर आपण अंघोळ करायची आहे. अंघोळ झाल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे. फक्त आपण काळ्या रंगाचे वस्त्र चुकूनही परिधान करू नये, कारण की जेव्हा पण शुभ कार्य असतं तेव्हा आपण काळा रंग हा टाळत असतो. मग काळ्या रंगाची बांगडी असेल किंवा काळ्या रंगाची टिकली असेल तर ती देखील चुकूनही लावायची नाही, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. यानंतर आपल्याला उंबरठ्याचं लेपन करायचं आहे. तसेच दाराबाहेर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे. पाणी घ्यायचं आहे, पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आणि हे पाणी दाराबाहेर शिंपडावं. यामुळे नकारात्मक ऊर्जा ही दूर होत असते. तसेच दाराबाहेर रांगोळी काढायची आहे. अगदी मोठी रांगोळी काढणे शक्य नसेल तर फक्त माता लक्ष्मीची पावलं काढली तरी पण चालेल. एका पावलामध्ये हळद टाकायची आहे, दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचं आहे. यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास हा आपल्या घरामध्ये होत असतो. आता या दिवशी आपण माता लक्ष्मीची पूजा सेवा करणार आहोत. माता लक्ष्मी समोर शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. अगदी सकाळी देखील आणि संध्याकाळी देखील दिवा प्रज्वलित राहील याची काळजी घ्यायची आहे. आपण जो पण दिवा प्रज्वलित करणार आहोत, अगदी शुद्ध तुपाचा असू दे किंवा तिळाच्या तेलाचा, मोहरीच्या तेलाचा दिवा असू दे, तर त्या दिव्यामध्ये आपल्याला काही वस्तू या दिवशी आवर्जून टाकायच्याच आहे. तर आपण दिवा चौमुखी घेऊ शकता किंवा अगदी आपला साधा दिवा घेतला तरी पण चालेल. दिव्याखाली आपण एक प्लेट ठेवायची आहे. प्लेटमध्ये थोडेसे खंड तांदूळ
टाकावे, तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यावरती मातीची पंती किंवा कणकेचा दिवा ठेवायचा आहे. या दिव्यामध्ये तूप किंवा तेल टाकायचं आहे. दिवा प्रज्वलित करायचा आहे. यानंतर आपल्याला एक लवंग घ्यायचा आहे. लवंग हे साबूत असावा, कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं, त्याला पुढे फूल देखील पाहिजे असं लवंग त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे. त्याचसोबत हिरवी वेलची घ्यायची आहे. हिरवी वेलची ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. ही हिरवी वेलची त्या दिव्यामध्ये टाकायची आहे. चिमूटभर हळद देखील दिव्यामध्ये टाकावी. हळद ही भगवान विष्णू माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते. त्यानंतर एक भीमसेनी कापराची वडी घ्यायची आहे आणि ही कुस्करून त्या दिव्यामध्ये टाकायची आहे. या वासाने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते. या दिवशी जर तुम्ही अशा प्रकारचा दिवा लावला, दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे, फूल व्हायचं आहे, असा दिवा जर या दिवशी लावला तर माता लक्ष्मी नक्कीच आपल्या घराकडे आकर्षित होईल आणि आपण जी काही पूजा केली, सेवा केली तर ती पूजा नक्कीच सफल ठरेल. त्यामुळे असा दिवा या दिवशी आवर्जून लावायचाच आहे. अगदी सकाळी लावा किंवा सायंकाळी संध्याकाळी लावला तरी पण चालेल, पण अशा पद्धतीने आपण दिवा या दिवशी आवर्जून लावायचाच आहे. आता या दिवशी आपल्याला काही चुका करायच्या नाही. आपल्या घरामधील अशा काही वस्तू आहे की ज्या चुकूनही कुणाला द्यायच्या नाही. तर तांदूळ, मीठ, साखर या 3 वस्तू आपण संपण्याच्या अगोदर घरामध्ये आणून ठेवायच्या आहे. आपण जर या वस्तू संपण्याच्या अगोदर घरामध्ये आणून ठेवल्या तर आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता ही भासत नाही व आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो. आता मीठ हे साक्षात माता लक्ष्मी स्वरूप समजलं जातं. जेव्हा समुद्र मंथन झालं होतं तेव्हा मीठ देखील माता लक्ष्मीसोबत होतं. त्यामुळे मिठाला माता लक्ष्मीचं रूप समजलं जातं. आपण या दिवशी मीठ कुणालाही द्यायचं नाही. अगदी शेजारच्या व्यक्तीने कितीही मीठ मागू दे, पण आपण या दिवशी मीठ कुणालाही देऊ नये. त्यानंतरची दुसरी वस्तू आहे तर ती म्हणजे धने. धने हे धनप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचे समजले जातात. जेव्हा पण धनत्रयोदशी असते तेव्हा आपण धन्यांची पूजा ही आवर्जून करतच असतो. त्यामुळे या दिवशी धने हे आपण कुणालाही द्यायचे नाही. अगदी तुम्ही माता लक्ष्मीची पूजा करत असता तर तिथे देखील तुम्ही धने ठेवले पूजेसाठी आणि त्यानंतर ते धने तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये लाल रंगाच्या कपड्यामध्ये ठेवू शकता किंवा अगदी तुमच्या पॉकेटमध्ये, पर्समध्ये ठेवू शकता. यामुळे आपल्या घरामध्ये धनाची वाढ होत राहते व आपल्याला कधीही धनधान्याची कमतरता ही भासत नाही. त्यामुळे या दिवशी धने हे देखील कुणालाही देऊ नये. तसेच यानंतरची वस्तू आहे तर ती म्हणजे झाडू. झाडू साक्षात माता लक्ष्मी स्वरूप समजलं जातं. आता सहसा तर झाडू कोणी मागत नाही, पण नवीन कोणी राहायला आले तर असे व्यक्ती झाडू मागत असतात. तर आपला झाडू चुकूनही कुणाला द्यायचा नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता हा मार्गशीर्ष महिन्यामधील गुरुवार आहे. आता आपल्या भरपूर मैत्रिणी देखील असतात. आता काही असे व्यक्ती असतात की ते नेहमी इतरांबद्दल दुष्कृत्य करत असतात किंवा वाईट बोलत असतात, पण ते व्यक्ती आपल्यासोबत चांगले बोलतात, चांगले राहतात, म्हणून आपण त्या व्यक्तींच्या संगतीत राहत असतो. पण अशा व्यक्तींच्या इथे आपण जेवण या दिवशी चुकूनही करायचं नाही. आपण जर असे केले तर आपण देखील पापाचे भागीदार होत असतो. त्यामुळे या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तसेच अगदी मार्गशीर्ष गुरुवार असेल किंवा अगदी तुमचं उद्यापन जरी असेल तर त्या दिवशी आपण इतर कोणाचीही वस्त्र परिधान करायची नाही. आता मैत्रिणीची साडी आवडत असेल किंवा ज्वेलरी आवडत असेल तर ती चुकूनही आपण परिधान करायची नाही, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता तुम्हाला भलेही तुमच्या मैत्रिणीला द्यायचं असेल तर तुम्ही एखादी वस्तू दान देऊ शकता किंवा दुकानातून खरेदी करून देऊ शकता, पण आपण जी काही वस्तू वापरत आहोत, आपले जे काही सौभाग्याचे अलंकार आहे तर ते इतर कोणत्याही महिलेला द्यायचे नाही. अगदी तुमची सख्खी बहीण असेल तरी पण आपण या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. तसेच या दिवशी कुठेही काही कार्यक्रम असला तर त्या ठिकाणी देखील माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा पूजेसंबंधित काही वस्तू असतील तर त्या चुकूनही द्यायच्या नाही. तुम्ही अगदी वस्त्रदान करू शकता किंवा इतर काही गिफ्टच्या ज्या वस्तू आहे तर त्या देऊ शकता, पण माता लक्ष्मीचा फोटो असेल किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर ती आपण चुकूनही द्यायची नाही, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता या दिवशी आपल्याला काही भाज्यांचे सेवन करायचे नाही. तर कांदा लसूण चुकूनही सेवन करू नये, कारण की कांदा लसूण हा तामसिक आहारामध्ये मोडला जातो. अगदी बुधवारी संध्याकाळी देखील आपण कांदा लसूण हा ग्रहण करायचा नाही. तसेच गुरुवारी भलेही बाकीच्या व्यक्तींना उपवास नाही तर त्यांना देखील जेवणामध्ये कांदा लसूण टाकायचा नाही. मांसाहार हा तर पूर्णपणे वर्ज्य असावा, कारण की बाहेरून जरी एखादी व्यक्ती मांसाहार करून आली आणि त्यानंतर आपण जी काही पूजा सेवा करत असतो तर आपल्याला देखील पूजेचे फळ मिळत नाही. यामुळे या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. तसेच आपण कोबी, मुळ्याची भाजी देखील या दिवशी चुकूनही बनवायची नाही. आता घरामध्ये भांडणतंटे, वादविवाद देखील होऊ द्यायचे नाही. भरपूर वेळा आपल्या घरामध्ये भांडणतंटे, वादविवाद होतात आणि त्यानंतर आपण पूजा करायला बसतो आणि आपण जर पूजा करायला बसलो तर आपले लक्ष त्या संपूर्ण भांडणाकडेच असते. आपले लक्ष पूजेमध्ये लागत नाही आणि वास्तू ही नेहमी तथास्तूच म्हणत असते. तुम्ही चांगलं बोलला तरी पण वास्तू तथास्तूच म्हणेल, तुम्ही वाईट बोलला तरी पण वास्तू तथास्तूच म्हणेल. त्यामुळे आपण या दिवशी आपल्याकडून जेवढं होईल तर तेवढं सकारात्मकच
बोलायचं आहे. तर आता पूजेचा शुभ मुहूर्त कधी आहे? गुरुवारी तुम्ही सकाळी देखील पूजा करू शकता किंवा सायंकाळी जरी पूजा केली तरी पण चालेल. आता जर तुम्ही ऑफिसला जात असाल तर तुम्ही सकाळी पूजा करू शकता. सकाळी पूजेचा शुभ मुहूर्त हा 7:20 ते 8:15 असणार आहे. मग तुम्ही सकाळी या शुभ मुहूर्तावरती पूजा करू शकता. आता जर सकाळी तुम्हाला शक्य झाले नाही तर सायंकाळी जरी पूजा केली तरी पण चालेल. शक्यतो गुरुवारची जी काही पूजा आहे तर ती सायंकाळी करावी. सायंकाळी जेव्हा माता लक्ष्मी येण्याची वेळ असते तर त्या वेळेमध्ये अगदी आपण पूजा मांडणी केली, सेवा केली तर त्याचे कित्येक पटीने पुण्यफळ हे आपल्याला मिळत असते. तर संध्याकाळी 5:20 ते 7:20 शुभ मुहूर्त आहे. मग या काळामध्ये देखील पूजा करू शकता. या काळामध्ये केलेली पूजा ही नक्कीच शुभ ठरणार आहे. तुम्ही अगदी या काळामध्ये पूजा मांडणी करू शकता, तसेच अगदी पोथी पठण करू शकता किंवा अगदी तुम्ही कथा श्रवण केली, मोबाईलवरती लावून दिली, श्रवण केली तरी पण चालेल. तसेच आरती देखील या काळामध्ये आपण करायची आहे. या काळामध्ये जर शक्य नसेल तर दिवसभरामध्ये कधीही तुम्ही पूजा सेवा करू शकता. फक्त आपल्याला राहू काळ हा टाळायचा आहे. राहू काळामध्ये चुकूनही पूजा करायची नाही. मग या दिवशीचा राहू काळ हा 1:30 ते 3 दरम्यान आहे. मग 1:30 ते 3 दरम्यान आपण पूजा चुकूनही करायची नाही. अगदी या काळामध्ये पूजा मांडणी देखील करू नये. तसेच कथा देखील आपण या काळामध्ये पठण करायची नाही. कारण की राहू काळामध्ये केलेले काम हे शुभ फळ देत नाही असे म्हणतात. त्यामुळे राहू काळ सोडून तुम्ही दिवसभरामध्ये कधीही पूजा सेवा केली तरी पण चालेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.